अवलंबून आहे। नुकतीच जी सुरू असलेली शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आहे या विषयाशी संबंधित आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डिले होत आहे, हा एक माझा मुद्दा आहे। दुसरा, संभाजीनगर महानगरपालिकेच्या 180 कोटी मागेच काही दिवसापूर्वी दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर केले होते, परंतु अजूनही 8.5 कोटी रुपये या बँकेत आहे। माझी फक्त या माध्यमातून हा एक चांगला विषय आहे, परंतु मला असं वाटतं की मी संभाजीनगरचा हा मुद्दा मांडला, अनेक ठिकाणी असा संबंध असू शकतो की येस बँक क्लिअरिंग RTGS असे व्यवहार ज्या जिल्हा बँका या बँकेच्या मार्फत करतात, त्याच्यामुळे या कर्जमुक्तीवर सुद्धा काही प्रमाणात ताबडतोब क्लिअरिंग होत नाही, त्याच्यासाठी सुद्धा सरकारने या विषयात लक्ष द्यावं, अशा प्रकारची माझी विनंती आहे। सन्माननीय मंत्री महोदय एकनाथजी शिंदे। सभापती महोदय, नियम 97 अन्वये टकले साहेबांनी एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी अल्पकालीन सूचनेच्या अनुषंगाने मांडलेला आहे। यामध्ये येस बँकेच्या संदर्भातलं महापालिकेचे जे पैसे त्या नाशिक महापालिकेचा खास करून उल्लेख त्यांनी केलेला आहे। यामध्ये या बँकेचं तर चौकशी सुरू आहे, ईडीची चौकशी सुरू आहे, RBIने देखील त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आहे, प्रक्रिया स्टेट बँकेच्या सोबत सुरू आहे। आणि या बँकेची प्रॉपर्टी, लिक्विडिटी आणि इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर केंद्र सरकारने देखील आपल्या ज्या ठेवीदार आहेत त्यांना देखील खात्री किंवा ॲश्युअर्ड केलं आहे की हे जे आपले पैसे जे आहेत, या रकमा आहेत त्या बुडणार नाहीत, त्या मिळतील। RBI ॲक्ट 1949 कलम 45 नुसार सेक्शन 35A नुसार काही डायरेक्शन देखील दिलेले आहे। मगाशी म्हणालो तसं प्रशासक देखील नेमला आहे आणि RBI गाईडलाईननुसार त्याची पुढची देखील प्रक्रिया सुरू आहे। हे जरी असं असलं तरी सुद्धा यामध्ये जे काही ज्या रकमा गुंतवलेल्या आहेत टकले साहेब, त्यावेळेस 2015 तर जे 27/10/2015चं शासन निर्णय होता, त्याच्या अनुषंगाने या बँकेची पत काय आहे, 4,000 रुपये, त्याचं 4,000 कोटी नेटवर्थ असलं पाहिजे आणि बाकी ज्या काही अटी आहेत, या अटी शर्ती बघून त्यावेळेस त्याचे 25,000 कोटीचं नेटवर्थ होतं। त्याचबरोबर यामध्ये त्यांनी टकले साहेबांनी मगाशी एक मुद्दा उपस्थित केला होता, या बँकेच्या CSR संदर्भामध्ये जे नागरी सुविधा जी केंद्र आहेत, ही नागरी सुविधा केंद्र महापालिका चालवित होती। म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉपर्टी टॅक्स, पाणी बिल सगळं कलेक्शन, आणि त्यानंतर या सगळ्यासाठी जवळपास 1,43,13,475 रुपये खर्च महापालिकेला करावा लागत होता। आता तो येस बँक करायला लागली त्यांनी, त्यामुळे ते देखील टकले साहेब 1,43,00,000 महापालिकेचे वाचले असं म्हणावं लागेल। त्याचबरोबर स्वीप इन आणि स्वीप आउट ही व्याज देण्याची, म्हणजे जी काही मंथ एंडला आपण व्याज धरतो ते डेली बेसिसवर त्या शिल्लक रकमेवर व्याज देण्याची जी पद्धत होती ती देखील या येस बँकेने मान्य केली होती। आणि त्यामुळे पूर्वीच्या ज्या HDFC बँक, बँक ऑफ बडोदा ह्या त्या सुविधा देत नव्हते, म्हणून प्रशासनाने त्यावेळेस या बँकेमध्ये पैसे टाकले। त्याचबरोबर जे काही मगाशी आपण म्हणालात इंटरनल ऑडिटर, त्याने काही सूचना दिल्या होत्या, तर या सूचना देखील दिलेल्या खऱ्या आहेत, परंतु त्याचबरोबर कुठले आयुक्त किंवा कोणी एकट्याने तो निर्णय घेतला नव्हता,
त्यांचा जे बोर्ड आहे या बोर्डाने तो निर्णय घेतला होता आणि त्या बोर्ड निर्णय घेत असताना शासनाचा 2015चा जो निर्णय आहे त्याला गृहीत धरून डोळ्यासमोर ठेवून तो निर्णय घेतला होता. त्याचबरोबर याच्यामध्ये एक मुद्दा असा आला होता की हे स्मार्ट सिटीचे पैसे आहेत, तर त्यामध्ये जो लेखापरीक्षक आहे, ऑडिटर आहे, त्याला देखील काही नंतर काढलं, परंतु त्याची नेमणूक 28/12/2017 रोजी आर्थिक वर्ष 2017-18 या एका वर्षासाठी केलेली होती. मुदतीनंतर लेखापरीक्षा समितीची 21/9/2018च्या संचालक मंडळ यांच्या दिनांक 28/9/2018च्या बैठकीच्या निर्णयानुसार फेरनिविदा मागवली आणि फेरनिविदा मागवल्यानंतर हा जो लेखापरीक्षक होता ज्याने ऑब्जेक्शन घेतलं होतं त्याच्यामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आल्यामुळे त्याची फेरनियुक्ती होऊ शकली नाही. त्यामुळे त्याला असं कुठल्याही कारणाने मुद्दामहून डावललेलं दिसून येत नाही. आणि त्याचबरोबर यामध्ये ज्या ठेवी आहेत आता ते फक्त आता तिकडे 14.71 कोटी शिल्लक आहेत. बाकी स्टेट बँकेच्या खात्यामध्ये व इतर बँकांमध्ये ते वर्ग केलेले आहेत, ते ठेवलेले आहेत. परंतु 14 कोटी तरी सुद्धा जे आपले महापालिकेचे लोकांचे पैसे आहेत त्यामुळे त्याला देखील महत्त्व आहे. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं की यामध्ये आता मगाशी आपण जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलात त्या CSRचं तर मी आपल्याला सांगितलं. आपण म्हणालात की हे जे महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे पैसे आहेत, या रकमा आहेत, या लोकांचे पैसे आहेत, त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होता कामा नये आणि ते अशा प्रकारे बुडता कामा नये. कारण या सगळ्या पैशावर महापालिकेचा डोलारा असतो, आर्थिक आहे किंवा विकासाच्या ज्या काही बाबी आहेत या सगळ्या गोष्टी याच्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे हे सगळं स्थानिक स्वराज्य संस्थांचे ज्या रकमा आहेत त्या बाबतीमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी देखील तो मुद्दा उपस्थित केला होता की फायनान्शियल कॉर्पोरेशन त्याची निर्मिती करावी का, की स्थानिक स्वराज्य संस्थांचे पैसे हे आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची रिस्क आपल्याला उचलण्यावी लागणार नाही. या संदर्भात आपली सूचना टकले साहेब खूप चांगली आहे. निधी आणि अखर्चित निधी, गुंतवणुका, हा सगळा विषय आता महापालिकेशी म्हणजे नाशिक महापालिका आणि पुणे महापालिका या बाबतीमध्ये माझ्याशी संबंधित पिंपरी चिंचवड महापालिका या नगरविकास विभागाशी संलग्न जरी असला तरी सुद्धा हे काही निधी, अखर्चित निधी, गुंतवणूक हा खरं म्हणजे वित्त विभागाशी संबंधित आहे आणि सहकार विभाग देखील त्यामध्ये. आणि मगाशी मी म्हणालो की त्याची सगळी चौकशी, गुन्हे दाखल गृह खात्याने त्याच्यावर केलेत. आणि म्हणून मी वित्तमंत्री आणि सहकार मंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांशी देखील या बाबतीमध्ये चर्चा करेन. असे प्रसंग वारंवार येता कामा नये, कारण हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे आणि तो जनतेचा पैसा कुठल्याही परिस्थितीमध्ये बुडता कामा नये यासाठी सरकारच्या माध्यमातून अतिशय गांभीर्याने आपण या बाबतीत घेऊया. त्याचबरोबर टकले साहेबांनी रघुराम राजन यांचाही उल्लेख केला. खरं म्हणजे त्या अशी लोक या क्षेत्रामध्ये असतील तर आपल्याला या स्थानिक स्वराज्य संस्था किंबहुना जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार नाही यासाठी जे जे काही उपाय करायला लागतील ते आपण टकले साहेब नक्की करू. आणि जेव्हा मी मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री आणि सहकार मंत्री यांच्याशी बैठक घेऊ तेव्हा आपल्याला देखील त्यामध्ये सहभागी करता येईल. विरोधी पक्ष नेत्यांनी देखील सर्व महापालिकांचा आणि नगर परिषदांचा आढावा या बाबतीमध्ये घेतला गेला पाहिजे अशा प्रकारची सूचना केलेली आहे. तर खरं आहे ते की नगरपालिका, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था याचे जे पैसे आहेत हे कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीच्या पद्धतीने कुठल्या तरी व्याज जास्त मिळतंय म्हणून कुठल्या काही योजना किंबहुना काही चांगल्या अटी शर्ती डोळ्यासमोर ठेवून कोणी गुंतवणूक करता कामा नये यासाठी सर्व महापालिका आणि नगर परिषदांचा आढावा देखील घेतला जाईल. आणि त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठेवी कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या बुडीत जाता कामा नये
याचा देखील नक्की विचार केला जाईल. दराडेजींनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पैशाबाबत काळजी व्यक्त केलेली आहे. रुपनवर्जी देखील या ठिकाणी आहेत. त्यांनी देखील मगाशी बँकेत ठेवलेले डिपॉझिट आणि कर्ज वाटप या बाबतीमध्ये मुद्दा उपस्थित केलेला आहे. तर याची देखील नक्की काळजी आपल्याला घेता येईल. निरंजन डावकरे यांनी येस बँक आणि मनपा आपल्या महापालिकेच्या डिपॉझिट जे आहेत रकमा त्याची देखील चौकशी केली पाहिजे अशा प्रकारची मागणी केलेली आहे. त्या बाबतीत देखील मी वित्तमंत्री आणि वित्त विभाग सहकार विभाग यांना देखील या प्रकारची तशी विनंती करेन. कारण एकंदरीत हा सगळा जो विषय आहे हा महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही रकमा आहेत त्या रकमांच्या संदर्भात आहे. कवाडे साहेबांनी देखील मगाशी इंटरनल ऑडिटर यांनी जे काही गाईडलाईन किंबहुना मार्गदर्शन केलेलं असताना या संदर्भामध्ये अशा प्रकारच्या पैसे जे आहेत आपले त्या चुकीच्या बँकांमध्ये ठेवल्याबद्दल हाच विषय नाही, इतरही आपण म्हणालात की असं होताच कामा नये. यासाठी आपल्याला एक काहीतरी ठोस असा निर्णय घ्यावा लागेल. आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगर परिषदा महापालिका या बाबतीमध्ये नगर विकास विभाग नक्कीच त्याची दखल घेईल. हा सही तर ते मगाशी फायनान्शियल कॉर्पोरेशन देखील करा म्हणाले. महामंडळाच्या संदर्भात देखील हे आपले सरकारचे पैसे, हे लोकांचे पैसे बुडीत म्हणजे बुडताच कामा नये. यासाठी एक ठोस असा उपाययोजना निर्णय संहिता करावी लागेल आणि त्या संदर्भात देखील एक धोरणात्मक निर्णय असल्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना या बाबतीमध्ये मी विनंती करणार आहे. प्रसाद लाड यांनी PMC बँकेचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. त्या बाबतीत देखील संबंधित विभाग त्याची चौकशी करेल. अंबादास दानवे यांनी संभाजीनगर महापालिकेच्या संदर्भात या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला होता. या संपूर्ण एकंदरीत ज्या आपल्या महापालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळ यांच्या ज्या रकमा आहेत या आज आपण येस बँकेचा मुद्दा समोर आलाय, थोड्या 2-3 महापालिकांचा मुद्दा समोर आलाय, परंतु ओव्हरऑल आपण जर पाहिलं भविष्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही प्रसंग घटना होता कामा नये यासाठी आपले जे पैसे जे आहेत हे पैसे जे आहेत हे सुरक्षित राहिले पाहिजे. यासाठी शासन ठोस अशा उपाययोजना नक्की करेल. त्यासाठी टकले साहेब या बाबतीमध्ये 28/5/2019 रोजी नगर विकास विभागाने देखील सर्व महापालिकांना आणि नगरपालिकांना शासन निर्णयानुसार सूचना देखील दिलेल्या आहेत की यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली जी अतिरिक्त निधीची गुंतवणूक आहे यापूर्वी केलेली असली तर अतिरिक्त निधीची पुढील पुनर्गुंतवणूक उपरोक्त शासन निर्णयान्वये विहित वित्तीय संस्थांकडे तातडीने करण्यात यावी अशा प्रकारचा आदेश 28/5/2019 काढलेला आहे. त्याचबरोबर त्यामध्ये नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अतिरिक्त निधीच्या गुंतवणुकीमधून संबंधित नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे आर्थिक नुकसान होऊ नये याची दक्षता घेण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आयुक्त, महापालिका व मुख्याधिकारी, नगर परिषद, नगरपंचायत यांची राहील अशा प्रकारच्या देखील स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. आणि यामुळे नक्की या सगळ्याच बाबींना आळा बसेल आणि यापुढे देखील सभापती महोदया, नगर विकास विभागाचा मंत्री म्हणून ज्या सूचना या संपूर्ण सन्माननीय सदस्यांनी दिलेल्या आहेत या अतिशय महत्त्वाच्या आहेत. हा जनतेचा पैसा आहे, हा लोकांचा पैसा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आपण जनतेला सोयी सुविधा देत असतो. त्यामुळे भविष्यामध्ये अशा प्रकारचं कुठलंही काम होता कामा नये यासाठी कडक अशी एक जो एक कायदा आहे, नियम आहे यावर देखील विचार करण्यासाठी संबंधित विभागांची चर्चा केली जाईल हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. संबंधित मंत्री महोदय, आपण उत्तर अतिशय सुंदर दिले, परंतु मला उत्तर ऐकल्यावर असा प्रश्न दिसतोय की आयुक्तांना जर का सांगितलं होतं, एरवी प्रश्न कसा येतोय की सभागृहाचं अजून कुठल्या कमिटीचं बाकीच्या सदस्यांनी रेकमेंडेशन केली म्हणून आम्ही ती स्वीकारली, पण मुळात आपण शेवटी जे सांगितलं की सूचना दिलेल्या होत्या आयुक्तांना की तोटा होईल असं कुठल्याही पद्धतीने तुम्ही निर्णय घेऊ नका. माझी आपल्याला विनंती आहे की आपण चौकशी करत असताना त्या वेळेला नगरपालिकांनी काय, महानगरपालिका निर्वाचित सदस्यांनी काय
सूचना केल्या आणि आयुक्तांनी वेळ पडली तर त्या ओव्हररूल का केल्या नाहीत याच्याबद्दल विचारणा तरी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि दुसरं महत्त्वाचं, आपण अनेक शहरांची नावं घेतली कारण ते संबंधित आहेत. त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड आहे, पुणे आहे, नाशिक आहे, संभाजीनगर आहे. तर आपण नगरविकास मंत्री महोदय आहात आणि महाराष्ट्रभर आपण प्रत्येक ठिकाणी जाता, तर त्या त्या शहरातल्या लोकांचं लक्ष लागलंय या सगळ्या आपल्या सूचनेकडे. तर आपण जेव्हा त्या शहरात जाल तेव्हा बैठकीमध्ये आपण काय निर्णय घेतले त्याची माहिती तिथे लोकांना अवलोकन करून दिली तर लोकांना सुद्धा एक जास्त दिलासा मिळू शकेल. अन्यथा अनेक घोटाळ्यांच्याकडे जसं शेवटी विलंब होतो तसं घडता कामा नये, या दृष्टीने आपणही त्याची कृपया तशी दखल घ्यावी. या बाबतीमध्ये सभापती महोदया, मी मगाशी देखील म्हणालो आणि आपल्या सूचनेनुसार या ठिकाणी संपूर्ण महापालिका नगरपालिकांचा आढावा घेण्यात येईल की कुठल्या ठिकाणी ओव्हररूल केले, नियमाच्या बाह्य जाऊन आपले पैसे गुंतवलेले आहेत आणि त्यावर नक्कीच चौकशी करून जे दोषी असतील त्यांना देखील कारवाई केली जाईल. यामध्ये एकच आपल्याला मी सांगू इच्छितो, नाशिक महापालिकेचं जे मुख्य लेखा वित्त अधिकारी आहेत गुलाब नवी वामन गावित यांना महापालिका आयुक्तांनी 9/10/2019 रोजी येस बँक खात्यामधील शिल्लक राष्ट्रीयकृत बँकेत वर्ग करण्याबाबत देखील सूचना केली होती आणि ती सूचना केल्यानंतर तशा प्रकारची कारवाई झाली नाही म्हणून त्यांना त्यांच्यावर यामध्ये उपरोक्त बाबींवरून आपण विभाग प्रमुख म्हणून पर्यवेक्षीय जबाबदारी पार पाडताना कर्तव्यात कसूर केलेली आहे. तसेच सदर बाबी कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने अतिशय गंभीर स्वरूपाच्या असून कार्यालयीन कामकाज हलगर्जी केल्याचे सिद्ध होते. आपण आपल्या कर्तव्य प्रमाणात कसूर केले असल्याने महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मधील नियम 3 चा भंग केलेला आहे. सबब तुमच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम 1979 मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई करू नये याचा खुलासा 7 दिवसात करावा आणि खुलासा अप्राप्त अथवा असमाधानकारक असल्यास आपणा विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियमानुसार कारवाई देखील करण्यात येईल. अशा प्रकारची कारवाई देखील सुरू झालेली आहे आणि एकंदर आपण म्हटल्याप्रमाणे सगळ्या महापालिका नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था यांचा आढावा घेतला जाईल. कुठेही काही चुकीचं होणार असेल तर ते होऊन दिलं जाणार नाही. सन्माननीय गृहमंत्री महोदय. हां, ऑक्टोबरचे आज 7 महिने झाले तर काय केलं पुढे ते महत्वाचं ना. नसेल केलं तर त्या आयुक्तांवर कारवाई करा. बैठक लावली तरी रावते साहेबांच्या सूचनेप्रमाणे कारवाई केली जाईल. गृहमंत्री महोदय. सभापती महोदय, या ठिकाणी माननीय सदस्य हेमंतजी टकले यांनी नियम 97 अन्वये एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा घडून आणली आणि अनेक सन्मान्य सदस्यांनी अतिशय चांगल्या सूचना या विषयाच्या बाबतीत तिथे दिल्या. अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की आत्ताच नुकतीच येस बँकची केस असो की PMC पंजाब महाराष्ट्र बँकेची केस असो की अनेक केसेस या पद्धतीनं ज्या पद्धतीनं सर्वसाधारण लोकांचे डिपॉझिट त्यांनी जिथे राहतात आणि मोठ्या आशांनी संपूर्ण जनता या ठिकाणी आपले डिपॉझिट देत असते आणि अशा वेळेस जर आर्थिक गैरव्यवहार झाला तर सर्वांच्या जे पैसे त्यांनी डिपॉझिट केले असतं त्यांच्यावर फार मोठं संकट त्या डिपॉझिटवर येतं. मधल्या काळामध्ये PMCच्या बाबतीत आपल्याला माहीत आहे की फार ज्यांनी डिपॉझिट केले होते त्यांच्या पैशाच्या बाबतीत फार मोठा गोंधळ त्यांनी निर्माण झाला होता. आणि अध्यक्ष महोदय, या प्रामुख्याने ज्या वित्तीय संस्था राहतात त्याच्यामध्ये चिटफंड असो की वित्तीय संस्था पतसंस्था असो किंवा अनेक पद्धतीच्या जे बिल्डर्स राहतात किंवा पतसंस्था राहतात याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय जेव्हा एखादा गैरव्यवहार आर्थिक गैरव्यवहार जेव्हा होतो तो झाल्यानंतर त्याची गृह खात्याच्या माध्यमातून MPDची कारवाई त्याच्यामध्ये करण्यात येते. पण ही गृह खात्याच्या माध्यमातून MPDची कारवाई झाल्यानंतर जेव्हा ॲक्च्युअल रिकव्हरीचा प्रश्न निर्माण होतो सभापती महोदय, हा ॲक्च्युअल रिकव्हरीचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर डेप्टी कलेक्टरच्या माध्यमातून त्याची रिकव्हरी करण्याची जबाबदारी त्याच्यावर देण्यात येते. पण ही डेप्टी कलेक्टरवर जबाबदारी दिल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात. त्याच्याजवळ सक्षम यंत्रणा त्या ठिकाणी नसते. त्याचबरोबर त्यांना प्रामुख्याने अनेक प्रकारची कॅल्क्युलेशन त्यांना करावं लागतात. ऑडिटरची त्यांना आवश्यकता पडते.
शांतता ठेवा. आणि त्यांच्याजवळ कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे MPD मध्ये जरी कारवाई झाली असली, गृह खात्याने केली असली, तरी अनेक डिपॉझिटरचे गुंतवलेले पैसे त्याची प्रॉपर्टी असताना सुद्धा त्यांना वापस मिळण्यासाठी फार मोठा दिरंगाई होते. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्या माध्यमातून मधल्या काळामध्ये गृह खात्याच्या माध्यमातून रेव्हेन्यू डिपार्टमेंटला आम्ही विनंती केली आहे की अशा पद्धतीने MPDच्या केसेस केल्यानंतर डिपॉझिटरचे पैसे त्यांना लवकरात लवकर त्या ज्यांनी कोणी असा आर्थिक गैरव्यवहार केला असेल त्याची प्रॉपर्टी जप्त करून लवकरात लवकर ही पैसे त्यांना मिळायला पाहिजे. यासाठी त्यांनी सक्षम यंत्रणा डेप्टी कलेक्टरच्या हाताखाली जर दिली, चांगल्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करणारी मंडळी, ऑडिटर या पद्धतीने दिलं तर लवकरात लवकर आर्थिक जे ज्यांची आर्थिक गुंतवणूक राहते त्यांची लवकरात लवकर कारवाई करून पैसे त्यांना वापस करता येऊ शकतात. आणि त्या पद्धतीनं रेव्हेन्यू डिपार्टमेंट सुद्धा याबाबतीत सुधारणा करण्याची लवकरात लवकर त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं ही यंत्रणा जर उभी झाली तर लवकरात लवकर ज्यांचे डिपॉझिट असतात त्यांचे सुद्धा पैसे त्या निमित्तानं लवकरात लवकर वापस मिळू शकतील. या ठिकाणी विरोधी पक्ष नेत्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सूचना केली की जे काही कॉर्पोरेशन्स आहे, आपले महामंडळ आहेत किंवा कॉर्पोरेशन आहे, महामंडळ आहे किंवा महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद यांचे जे डिपॉझिट राहतात ते खरोखर सुरक्षित राहिले पाहिजे. आणि त्या पद्धतीने सुद्धा स्टेट डिपॉझिट कॉर्पोरेशनची त्यांनी सूचना केली, अतिशय महत्त्वाची सुद्धा आहे. राज्य शासन याच्या बाबतीत अवश्य विचार करेल. पण खास करून जे काही महामंडळ आहेत त्यांनी जी चांगली बँक आहे, जिच्या क्रेडेन्शियल ज्या बँकेचं चांगलं आहे, अशा बँकेकडे जर आपले पैशाची गुंतवणूक केली तर त्यानिमित्तानं जे डिपॉझिटर राहतात त्यांची सुद्धा सेफ गुंतवणूक राहू शकेल. आता मधल्या काळामध्ये आपण पाहिलं की राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक कॉर्पोरेशननी एकाच बँकेमध्ये गुंतवणूक केली. मधल्या काळामध्ये आपण ऐकलं असेल ॲक्सिस बँकेच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये जेवढे कॉर्पोरेशन आहेत त्यातले 50-60% कॉर्पोरेशनने एकाच बँकेमध्ये गुंतवणूक केली. आणि अशी एखादी बँक जर डबघायला आली तर मोठ्या प्रमाणात त्यानिमित्तानं नुकसान त्यानिमित्तानं गुंतवणूकदारांना होऊ शकते. याच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने कडक पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. मी गृहमंत्री एवढं सांगतो की अशा पद्धतीनं जेव्हाही कुठे असे गैरव्यवहार होतात, आर्थिक गैरव्यवहार होतात, त्यामध्ये गृह खात्याच्या माध्यमातून कडक कारवाई करण्यात येईल एवढी आजच्या प्रसंगी मी आपल्याला ग्वाही देतो. नाही, पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन नंतर घेऊ आपण, थोडं आपलं कामकाज घेऊ. औचित्याचे मुद्दे भरपूर अनेक सदस्यांनी दिलेले आहेत. त्यातले काही सदस्य सभागृहात नाही आहेत. श्री बाळाराम पाटील आधी इंट्रोड्यूस करायचं. हां, काय सन्माननीय रणपिसेजी? नाही महोदया, आज शुक्रवार आहे. अशासकीय काम, अशासकीयच घेते. अशासकीय कामकाज सुद्धा खूप आहे ना. नाही, ते अशासकीय कामकाज. हा ना. सन्माननीय रणपिसेजी, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे माझ्याकडे म्हणून सांगते की आपण आता अशासकीय विधेयकं जी आहेत त्यांचंच आपण त्यांना इथे इंट्रोड्यूस करून घेतोय, तेच करतोय. मग सांगा. त्याच्यानंतर औचित्य घेतोय. तोपर्यंत बरं, ज्यांचे ठीक आहे. औचित्य आहेत त्यांनी तयार राहा सगळ्यांनी. नंतर विशेष उल्लेख पण घेणार आहे. नाही, थांबा ना आता. द्या ना आपण मला मगाशी एकदा citation द्या. point एक of नंबरचं information एक परत नंबरचं दुसरा citation घेतला. द्या. काय होतं, 15-20 मिनिटं जातं. घेऊ का? प्रस्ताव असा आहे की प्रभारी सदस्य श्री शरद रणपिसे आपलं सन 2020 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 1 घेणार आहे. क्रमांक 1. हा, सभापती महोदया, आपण मला परवानगी दिली. ते घेणार आहे सगळे औचित्य. पुढचा आणा ना. हा, 1, 3 आणि 4. 1, 3 आणि 4. हो, तुमचं चर्चेला आहे. त्यामुळं त्याच्यावर चर्चा होत नसेल, उद्या तर होईल असं अजिबातच प्रश्न येत नाही. होईल असं वाटत नाही. एकूण काम झालं तर चांगलं आहे, पण जर नाही झालंय तर मग या ज्या लक्षवेधी आहेत त्या सभापतीकडे बैठक तरी किमान लावून त्याच्यावरच्या प्रश्नावर मार्ग काढण्याचं करावा एवढी विनंती आम्ही करतो. यावेळी आमचे लक्षवेधी झाले नाही. अनेक आमच्या विरोधी पक्षाचे किंवा काही झालं नाही कामकाज. उद्याचा जो वेळ आहे 10 सकाळचं वाजता, विशेष सत्र. तर त्या आपण घ्याव्या. कारण त्याच्यात समजा यांचे असेल तर यांचे कार्यालयात मिटिंग घ्या. पण आमचे जे काय लक्षवेधी आहे, आमची लक्षवेधी महत्वाची आहे ती उद्या घ्यावी. तुम्ही कशाला जनरलाइज करता? त्यांना सांगा ना, उद्या नाही झालं. माझं म्हणणं आहे की उद्या या लक्षवेधी घेण्यात याव्या, नाहीतर आज घ्याव्या. आज रात्री 10 वाजेपर्यंत चालवा कामकाज. सन्माननीय भाई गिरकर, सन्माननीय विनायकजी मेटे, आपले दोघांचे मुद्दे महत्वाचे आहेत.
त्यातून उद्या सकाळी घेण्यासाठी आपण माननीय सभापतींना सांगू. विशेष सत्रामध्ये घेण्यासाठी 14 आहेत त्यातल्या काही झाल्या नाहीत नेमक्या, तर त्याच्यावर बैठक घेऊ. परंतु त्या लक्षवेधी न्याय द्यायचा आपला निश्चितपणाने प्रयत्न असेल. सन्माननीय श्री शरद रणपिसे. हा, सभापती महोदया, सन 2020 विधान परिषद विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य लोकसेवा, भाई ऐका, महाराष्ट्र राज्य लोकसेवा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधित सूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2020 विधान परिषद क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य लोकसेवा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. सभापती महोदया, मी फक्त 2-4 प्रश्न असा वाक्य आहे बोलतो. की सन 2020 विधान परिषद विधेयक क्रमांक 1 आपण फक्त इंट्रोड्यूस करतोय. महाराष्ट्र राज्य, त्यामुळे आता भाषण आपल्याला करायचं नाहीये. महाराष्ट्र राज्य लोकसेवा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला. प्रभारी सदस्य, आता मांडण्याचं जे आहे ते फक्त इंट्रोड्यूस करताय आपण, तसं करा. नाही सभापती महोदय, माझ्याकडे जे सायटेशन आहे त्यात स्पष्टीकरणात मग 2-3 वाक्य बोलता येतील. म्हणजे आपण परवानगी दिली तर मी आपल्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. सायटेशन मध्ये वाक्य आणि भाषण नाहीये, फक्त इंट्रोड्यूस आहे थोडक्यात स्पष्टीकरणात्मक निवेदन करता येईल. झालं ते पाहिलं. स्पष्टीकरण तुमचं. नावातच भरपूर आहे सगळं. नाही सभापती महोदय, हा विषय फार महत्वाचा आहे की काही लोक SC, ST, विमुक्त जाती, जमाती, OBC यांच्या आरक्षणाच्या विरोधात मॅटमध्ये गेले. 5:30 इथेच वाजते. आणि मॅटने औचित्य कधी व्हायचे? आरक्षण रद्द ठरवलं पदोन्नतीचं. भाई हा पदोन्नतीचं नाही आरक्षणाचं नाही, पदोन्नतीचं मॅटने आता ते असंच मॅटने रद्द केलं. हायकोर्टात प्रकरण गेलं, हायकोर्टाने रद्द केलं, सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्हाला असा आज आपण फक्त introduce करतोय पदोन्नतीचा आरक्षण, एकच मिनिटात, असं रद्द करता येणार नाही, ते घटनात्मक आहे, ते द्यावंच लागेल. बाकीची आता फक्त त्याची अंमलबजावणी करायची. सरकारने अंमलबजावणी करावी मंत्री महोदय, गृहमंत्री महोदय, म्हणून हे विधेयक आम्ही मांडलेलं आहे. ठीक आहे. सन 2020 विधान परिषद क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य लोकसेवा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागासवर्ग यांच्यासाठी आरक्षण सुधारणा विधेयक 2020 मांडण्यात आले. पुढच्या विधेयकाकडे वळतो आपण. प्रभारी सदस्य श्री नागोराव गाणार. सभापती महोदया, सन 2020 विपवी क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. प्रस्ताव असा आहे की सन 2020 विधान परिषद विधेयक क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2020 विधान परिषद विधेयक क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक 2020 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? प्रस्ताव संमत झाला. प्रभारी सदस्य. हे आपल्या अनुमतीने सन 2020 विपवी क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक 2020 मांडतो. सन 2020 विधान परिषद विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य लोकसेवा, सन 2020 विधान परिषद क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक 2020 मांडण्यात आले. प्रभारी सदस्य शरदजी रणपिसे. सभापती महोदया, सन 2020 विधान परिषद विधेयक क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्ग SBC
-A करिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे आरक्षण विधेयक 2020 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. 2च मिनिटात विषय सांगतो की जे माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री महोदय असताना त्यांनी जे 2 अध्यादेश काढले होते त्यातला हा एक अध्यादेश होता आणि त्या अध्यादेशाचं विधेयकात रूपांतर झालं नाही. मंत्री महोदय, हे अल्पसंख्याक समाजाच्या आरक्षणाचं जो अध्यादेश होता त्याचं विधेयकात रूपांतर व्हावं अशी सातत्याने सभागृहात खालच्या आणि वरच्या दोन्ही सभागृहात मागणी आहे. ते करावं यासाठी हे विधेयक आहे. माननीय मंत्री महोदय, अशासकीय कामकाज असलं तरी ज्यावेळेला अत्यंत महत्त्वाचा आणि दोन्ही सभागृहात काही कारणामुळे प्रलंबित विषय असेल तर सरकार त्याच्यावर अभ्यास करून पुढच्या अधिवेशनात ते काही त्याच्यावरती आपण मार्ग काढू शकतोय का, याबद्दल आपण दखल घ्यावी असं मला वाटतं. प्रस्ताव असा आहे की सन 2020चे विधान परिषद विधेयक क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्ग SCBCA करिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे आरक्षण विधेयक 2020 मांडण्यास अनुमती देण्यात यावी. प्रश्न असा आहे की सन 2020चे विधान परिषद विधेयक क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्ग SCBCA करिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे आरक्षण विधेयक 2020 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? प्रस्ताव संमत झाला. सन 2020चे विधान परिषद विधेयक क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्ग SCBCA करिता राज्यातील शैक्षणिक संस्थातील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्यांच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे आरक्षण विधेयक 2020 मांडण्यात आले. प्रभारी सदस्य काय राज्यघटना करतोय नाही. सभापती महोदय, सन 2020चे विधान परिषद विधेयक क्रमांक 4 महाराष्ट्र लोकसेवकांची विसंगत प्रमाणातील मालमत्ता सरकार जमा करण्याबाबत विधेयक 2020 मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी. सभापती महोदय, माझ्याकडे एक राज्य शासनाचं परिपत्रक आहे, एक अहवाल आहे. 2001 मध्ये डॉक्टर माधव गोडबोले यांच्या अध्यक्षतेखाली सन 2000 मध्ये एक समिती नेमली होती. स्वच्छ प्रशासन आणि गुड गव्हर्नन्स ज्याला म्हणतो त्या संदर्भातलं हे विधेयक आहे आणि याच्यामध्ये भ्रष्टाचारावर कसं नियंत्रण ठेवावं याच्यासाठी गोडबोले समितीने हा अहवाल दिलेला आहे. हा 2001चा, हा आपल्याशी संबंधित आहे, गृहमंत्र्यांशी संबंधित आहे. तर या विधेयकामध्ये या अहवालानुसारच हे विधेयक आहे. हे विधेयक मी गेले 5-6 वर्ष मागच्या शासनाकडे मागं लागून हे घेऊन या शेवटी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणाले हो आणतो. मागच्या वेळेला आणलं, ते विधानसभेमध्ये ते इंट्रोड्यूस झालं, पण त्याच्यानंतर निवडणुका झाल्यामुळं ते विफगत झालं आपोआपच. म्हणून मला हे विधेयक